मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणामध्ये दाखल होत असतात आणि यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देखील विशेष ट्रेन या ठिकाणी सोडल्या गेलेल्या आहेत। या ट्रेनची पुमई दाखल झाल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते सगळे या ठिकाणी आले, रेल्वे स्थानकात आले आणि त्यांनी त्यांचं येणाऱ्या चाकरमान्यांचं स्वागत देखील केलं। मी त्यांची बातचीत करणार आहे। पदाधिकारी कसं स्वागत झालं सगळ्यांनी, किती ट्रेन इथून सुटल्या गेल्या आहेत? आपले माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नावाने आपले मत्स्य उद्योग मंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेब यांनी कोकणामध्ये 5 ट्रेन आज सोडलेल्या आहेत। आज 5 ट्रेन आहेत, उद्या 5 ट्रेन आहेत आणि परवा 5 ट्रेन आहेत। तर या सगळ्या ट्रेन ह्या कोकणवासियांना घेऊन रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत पोचणार आहेत। अतिशय उत्साही वातावरण आहे। गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आहे। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा विजय असो, रवींद्र चव्हाण साहेब जे आपले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत यांचा विजय असो, तसंच आपले नितेशजी राणे साहेब जे यांनी या सगळ्या ट्रेनसाठी विशेष मेहनत घेतली, त्यांच्या नावाचं सुद्धा जय जयकार होतोय। एक चांगलं आदरयुक्त भावपूर्ण वातावरण या संपूर्ण कोकणाच्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळतंय आणि हे सगळं वातावरण गणपतीचं भावनिक वातावरण आहे आणि ह्या सगळ्या वातावरणामुळे भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य माणसासाठी, सर्वसामान्य कोकणवासियासाठी शेवटच्या तळागाळापर्यंत पोचते आणि त्याची सेवा करते। याचं उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय नितेशजी राणे यांनी जी मोदी एक्सप्रेसची सेवा कोकणवासियांना दिलेली आहे ती याच्यावरून दिसून येते। हे आपले आदरणीय खासदार नारायणरावजी राणे साहेब तसेच आपले बंदर विकास मंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेब यांच्या विशेष सहकार्याने ही संपूर्ण कोकणामध्ये धावते आणि असाच उपक्रम हा नेहमी सुरू राहील आणि कोकणवासियांसाठी भारतीय जनता पार्टी आणि कोकणवासियांसाठी राणे कुटुंब हे नक्की सोबत असतील असा विश्वास इथं मला वाटतो। आता पहिली गाडी आली आहे, तुम्ही त्यात पनवेलवरनं गाडी, पनवेलवरनं साधारणपणे कोकणात जी येणारी माणसं आहेत त्यांना खेडचा एक स्टॉप आहे आणि चिपळूण आणि तिथून पुढे संगमेश्वर, रत्नागिरी, कुडाळ वगैरे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली काय मेन स्टेशन्स आहेत तिथपर्यंत सगळे चाकरमानी आपले कोकणवासी या निमित्तानं येणार आहे आणि त्यासाठी जो त्यांना हा फायदा एक करून दिलेला आहे नितेशजी राणेंनी खास करून, त्याबद्दल समस्त कोकणवासी त्यांचे आज आभार मानत आहेत। कोकणातील गणेश भक्तांना या ठिकाणी येण्यासाठी हा मोफत प्रवास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घडवून आणण्यात आला। चाकरमान्यांची सेवा करण्याचा एकच उद्देश ठेवून आजची ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। आत्ताच या ट्रेनचं या चिपळूण रेल्वे स्थानकात आगमन झालं आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून या सर्व गणेश भक्तांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं आहे। भविष्यातही कोकणकरांची सेवा करण्याची संधी वेळोवेळी आम्हाला मिळो ही गणेशाचरणी आम्ही यावेळी प्रार्थना करतोय। सलग 13 वर्ष मोदी एक्सप्रेस या कोकणामध्ये येते आणि या कोकणी जनतेची सेवा करते। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।